गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण फिफ्थ चॅप्टर केमिकल बॉन्डिंग स्टार्ट केलं होतं. काय इंट्रोडक्टरी पार्ट याच्यामध्ये डिलीट केलं आहे. तो डिलीट केलेला पार्ट आपण घेतलं होतं लास्ट लेक्चरला. ओके, सो केमिकल बॉन्डिंग. व्हॉट इज केमिकल बॉन्डिंग हियर? केमिकल बॉन्डिंग इज नथिंग बट द फोर्स ऑफ अट्रॅक्शन विच होल्ड द टू ॲटम्स ऑर आयन टुगेदर इन अ मॉलिक्यूल. फोर्स ऑफ अट्रॅक्शन दोन ॲटम किंवा आयन्सला होल्ड करतो म्हणजे असं पकडून ठेवतो. दॅट इज कॉल्ड ॲज अ holding of the atoms. Okay, that holding is because of force of attraction or attractive force. So that force will tries to hold the two atoms or ions together in a molecule is called as a chemical bond. Okay, so chemical bonding important chapter आहे केमिस्ट्रीचा. बेसिक नॉलेज आहे याच्यामध्ये. सो द फिफ्थ चॅप्टर केमिकल बॉन्डिंग, the force of attraction which holds the two atoms or ion together in a molecule. After that, next point was Coastal and Lewis approach to the chemical bonding. Okay, and Coastal and Lewis ने काही chemical bonding बद्दल काही त्यांचे अटेम्प्ट्स आहेत, ते अटेम्प्ट्स एक्सप्लेन केलेत. ओके, सो फॉर्मेशन ऑफ केमिकल बॉन्ड्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. कोसल काय म्हणतो, जो काही केमिकल बॉन्ड फॉर्म झालाय इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. But the satisfactory explanation is given by the Coastal and the Lewis independently. Okay, they gave a logical explanation of valence which was based on the inertness of the noble gas. आता व्हॅलन्स म्हणजे काय? व्हॅलन्स म्हणजे आउटरमोस्ट शेल. आउटरमोस्ट शेलमध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स असतील ते इलेक्ट्रॉन्स ट्राईज टू अटेन द स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय? पेअरिंग. ओके, पेअरिंग जर असेल तर ते इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर होत नाही, ते इलेक्ट्रॉन शेअर होत नाही, ते इलेक्ट्रॉन लूज होत नाही, ते इलेक्ट्रॉन गेन होत नाही. ओके, दॅट इज कॉल्ड एज अ इनर्टनेस. दॅट इज कॉल्ड एज इनर्टनेस. इनर्टनेस म्हणजे ते पार्टिसिपेट करत नाही केमिकल बॉन्डिंगमध्ये किंवा बॉन्ड फॉर्मेशनमध्ये पार्टिसिपेट करत नाही. ओके, सो दॅट वॉज द कोसेल अँड लेविस इलेक्ट्रॉनिक थेअरी ऑफ व्हॅलन्स. त्याच्यानंतर पुढचं होतं ऑक्टेट रूल. आता ऑक्टेट रूल इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये बॉन्डिंगमध्ये. आता ज्यावेळेस केमिकल बॉन्ड फॉर्म होतो त्यावेळेस ॲटम जे काय एलिमेंट्स आहेत एक तर गेन करतील, लूज करतील किंवा शेअर करतील. गेन म्हणजे मिळवणे, लूज म्हणजे देणे आणि शेअर म्हणजे वाटून घेणे. ओके, कशाबरोबर? तर दुसऱ्या ॲटम बरोबर, एलिमेंटच्या दुसऱ्या ॲटम बरोबर. कुठपर्यंत? टू अक्वायर अ स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ 8 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे 8 इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये झाले पाहिजे म्हणजे स्टेबिलिटी येईल त्याला. व्हॅलन्स शेल ऑफ नियरेस्ट नोबेल गॅस. ओके, सो दॅट इज द ऑक्टेट रूल. आपण लास्ट लेक्चरला पाहिलं. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट पाहिला आपण आयोनिक बॉन्ड. आता आयोनिक बॉन्ड काय? पण आयोनिक बॉन्ड, दिस बॉन्ड इज फॉर्म बाय ट्रान्सफर ऑफ वन ऑर मोर इलेक्ट्रॉन फ्रॉम अन ॲटम टू अनदर फॉर्मिंग कॅटायन्स अँड ॲनायन. आयोनिक बॉन्ड म्हणजे काय? बॉन्ड इज फॉर्म बाय ट्रान्सफर ऑफ वन ऑर मोर इलेक्ट्रॉन. एक किंवा एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतील फ्रॉम वन ॲटम टू अनदर. आणि हा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाल्यानंतर एकतर कॅटायन फॉर्म होईल आणि अनायन फॉर्म होईल. कॅटायन म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल, अनायन म्हणजे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल. कॅटायन कधी फॉर्म होतो? ज्यावेळेस इलेक्ट्रॉन लूज होतो त्यावेळेस कॅटायन फॉर्म होतो, ज्यावेळेस इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट होतो त्यावेळेस अनायन फॉर्म होतो. समजते? पुढे कोव्हॅलंट बॉन्ड. दुसरा पॉईंट पाहिला आपण कोव्हॅलंट बॉन्डचा. दॅट इज this bond is formed by the sharing a pair of electrons by both the bonding atom. म्हणजे हायड्रोजन असेल तर त्याच्यामध्ये ते शेअरिंग होईल. शेअर म्हणजे वाटून घेणे. प्रत्येक ॲटम काय करतो? एक एक इलेक्ट्रॉन वाटून घेतो. आणि एक बॉन्ड फॉर्म व्हायला 2 इलेक्ट्रॉनची गरज असते. एक बॉन्ड फॉर्म व्हायला 2 इलेक्ट्रॉनची गरज असते. ओके, सो आयोनिक बॉन्ड आणि कोव्हॅलंट बॉन्ड आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं. त्याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्डचं आपण एक्झाम्पल घेतलं होतं. ओके, आता पुढचा पॉईंट त्याच्यामध्ये डिलीटेड आहे. आता पुढचं पॉईंट आपल्याला पाहिजे फॉर्मेशन ऑफ मल्टिपल बॉन्ड. फॉर्मेशन ऑफ मल्टिपल बॉन्ड. आता सिंगल बॉन्ड पाहिला आपण. सिंगल बॉन्ड कसा फॉर्म होतो? बाय शेअरिंग अ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. पण आता मल्टिपल बॉन्ड, मल्टिपल म्हणजे एकापेक्षा जास्त. फॉर्मेशन ऑफ मल्टिपल बॉन्ड. ओके, when one pair of electron each share, it form a single bond. But when two atoms share two or more pair of electrons, two atoms
दोन ॲटम काय करतात, इट शेअर्स टू ऑर मोर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. टू ॲटम शेअर्स टू ऑर मोर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय, पेअर म्हणजे जोडी, पेअर म्हणजे जोडी, म्हणजे टू ऑर मोर दोन किंवा दोनपेक्षा जास्त पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता एक पेअर म्हणजे दोन इलेक्ट्रॉन, तर दोन पेअर म्हणजे चार इलेक्ट्रॉन्स, कारण एक पेअर म्हणजे दोन इलेक्ट्रॉन्स. ओके, सो फॉर्मेशन ऑफ मल्टिपल बॉन्डमध्ये काय, टू ॲटम शेअर्स टू ऑर मोर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, ओके, बिटवीन देम अँड फॉर्म अ मल्टिपल बॉन्ड. फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन आहे, O2 घेऊ आपण. आता ऑक्सिजनमध्ये इट फॉर्म अ मल्टिपल बॉन्ड. आता कसे मल्टिपल बॉन्ड फॉर्म होतात पहा त्याच्यामध्ये. हा आहे एक ऑक्सिजन, हा आहे दुसरा ऑक्सिजन. ओके, आता याच्यामध्ये हे डॉट आपण ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन शो करतोय, हे डॉट आपण ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन शो करतोय, आणि इकडचे क्रॉस आपण ह्या ऑक्सिजनचे. ओके, असे क्रॉस आपण शो केले त्याच्यामध्ये. सो आता याच्यामध्ये आता डबल बॉन्ड मल्टिपल बॉन्ड कसे फॉर्म होते त्याच्यामध्ये पहा. आता हे हा एक डॉट आणि हा एक डॉट क्रॉस, हा डॉट आणि क्रॉस, हे जे डॉट दाखवले हे ह्या ऑक्सिजनचे ॲटम आहेत, आणि हे जे क्रॉस दाखवले ते ह्या ऑक्सिजनचे ॲटम आहेत. सो ते फॉर्म, आता ऑक्टेट कंप्लीट होतो बघा, 2 इलेक्ट्रॉन, 2 4 आणि 2 6. ओके, याचे 2 4 आणि 2 6, म्हणजे टोटल याचे 6 इलेक्ट्रॉन्स आहेत, याचे 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, ॲक्च्युली 8 इलेक्ट्रॉनला काय करायला लागेल, इट विल शेअर अ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द ॲडजस्टंट ॲटम. ओके, आता पहा हे 2 इलेक्ट्रॉन, हे 2 इलेक्ट्रॉन 4. ओके, 2 2 4 2 6 आणि 2 8. इथे 2 इलेक्ट्रॉन, हे 2 4, हे 2 6, हे 2 8 झाले कंप्लीट. सो इट फॉर्म अ डबल बॉन्ड. सो टू ॲटम्स, हा एक ॲटम आणि हा एक ॲटम, शेअर अ टू ऑर मोर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. किती इलेक्ट्रॉन, ही एक पेअर आणि ही एक पेअर, ही काय केली त्यांनी, शेअर केली, आणि ही शेअर केल्यामुळे काय झालं, त्याच्यामध्ये जो बॉन्ड फॉर्म झाला तो डबल बॉन्ड झाला. ओके, व्हेन two combining atoms share a two pair of electrons, they form a double bond. When two combining atoms share a three pair of electrons, they form a triple bond. Okay, ट्रिपल बॉन्ड कसा फॉर्म. आता हे झालं डबल बॉन्डचं एक्झाम्पल. ओके, आता पुढचं एक्झाम्पल आपण ट्रिपल बॉन्डचं घेऊया. डायनायट्रोजन गॅस N2. ओके, आता डायनायट्रोजनमध्ये पहा, दिस इज वन नायट्रोजन अँड दिस इज अनदर नायट्रोजन. ओके, आता याच्यामध्ये हे 2 इलेक्ट्रॉन, हे 2 इलेक्ट्रॉन. ओके, इथे 2 इलेक्ट्रॉन, हा हे 2 क्रॉस, हे 2 क्रॉस आणि हे 2 क्रॉस. ऑक्टेट कंप्लीट होत आहे का याच्यामध्ये, तर ऑक्टेट कंप्लीट होत नाही. ओके, सो दॅट विल फॉर्म ट्रिपल बॉन्ड. सो हियर नायट्रोजन फॉर्म ट्रिपल बॉन्ड विथ अनदर नायट्रोजन. ओके, सो दिस 6 इलेक्ट्रॉन अँड दिस 2 इलेक्ट्रॉन्स. ओके, सो दॅट विल फॉर्म 8 electrons. Okay, so this will form here 3 pairs of electrons. 3 pairs of electrons are shared between the 2 nitrogen atom and they form a triple bond. Nitrogen triple bond is formed. Okay, so this is the multiple bonds are formed by the atoms of different elements and they form a corresponding multiple bond. Okay, multiple means more than one. Okay, next point. Let's see next point, that is Lewis structure or Lewis representation of simple molecule. Lewis structure pa, Lewis structure. आता लेविसने स्ट्रक्चर शो केलं, याच्यामध्ये लेविसने काही स्ट्रक्चर पुट फोर्थ केले. सो लेट्स सी दॅट स्ट्रक्चर. स्टेप्स फॉर रायटिंग द लेविस डॉट स्ट्रक्चर. आता लेविस डॉट स्ट्रक्चर, लेविसने काय केलं, डॉट स्ट्रक्चर दिलं आपल्याला. ओके, इथे काय केलं, ॲक्च्युअल बॉन्डिंगच्या ऐवजी काय केलं त्यांनी, डॉट शो केले. तर पहिल्यांदा काय करायचं, पहिली स्टेप आहे काउंट द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलन्स म्हणजे आउटरमोस्ट शेलमधले इलेक्ट्रॉन पहिले काउंट करायचे, ज्या 2 ॲटम कंबाईन होतात त्यांचे. सेकंडमध्ये काय करायचं, त्याचं स्ट्रक्चर लिहायचं.
ओके, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन शो करून त्याचं स्ट्रक्चर लिहायचं आणि सिंगल बॉन्ड द्यायची त्या ॲटमला. तिसरी स्टेप आहे त्याच्यामध्ये, ऑक्टेट जर कंप्लीट नसेल तर मल्टिपल बॉन्ड फॉर्म करायचे. ओके, ॲनाईन जर असेल तर एक इलेक्ट्रॉन ॲड करा त्याच्यामध्ये. ओके, एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन फॉर इच चार्ज. ओके, कॅटायन असेल तर तिथं इलेक्ट्रॉनची काय असेल डेफिशियन्सी असणार पर युनिट पॉझिटिव्ह चार्ज. आणि पॉलिॲटॉमिक मॉलिक्युल्समध्ये आयन्स, द इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्स आर फ्लँक अराउंड द लिस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. ओके, आता एक्झाम्पल पहा आपण, डॉट स्ट्रक्चरचं एक एक्झाम्पल घेऊया. लक्षात येईल, हायड्रोजन आहे पण हायड्रोजन H2, दिस वन हायड्रोजन and this another hydrogen. Okay, so this is the Lewis dot structure. Lewis dot structure. So this is the representation of the Lewis. त्याच्यानंतर पुढचं ऑक्सिजन. ओके, O2. आता O2 कसं रिप्रेझेंट केलं होतं आपण लास्ट पहिला, ऑक्सिजन ऑक्सिजन. दिस इज ओके, सो दिस इज द O2. So this is according to the Lewis dot. This is according to the Lewis dot. H2 आहे पहा, H2O कसं रिप्रेझेंट केलं आहे तर दिस इज हायड्रोजन, दिस इज ऑक्सिजन अँड दिस इज अगेन हायड्रोजन. सो हियर 2 electrons, 2 electrons, 2 electrons, 2 electrons. Okay, and here actually dot and cross for hydrogen, so this is the H2, Lewis dot structure of hydrogen. So that is the water molecule is here. Okay, now next point here, that is limitations of octet rule. आपण octet rule पाहिला. So limitations of octet rule. एक 10 मिनिट थांबा लेक्चर. नेक्स्ट पॉइंट आहे याच्यामध्ये, दॅट इज लिमिटेशन्स ऑफ ऑक्टेट रूल. आता ऑक्टेट रूलचे काही लिमिटेशन्स आहेत. लिमिटेशन्स ऑफ ऑक्टेट रूल, काही एक्झाम्पल्स तुम्हाला देतो मी, ते एक्झाम्पल सॉल्व करा. लेविस डॉट स्ट्रक्चर त्याचं ड्रॉ करा. फॉर एक्झाम्पल कार्बन डायऑक्साईड आहे, ड्रॉ लेविस डॉट स्ट्रक्चर ऑफ फॉलोइंग. ओके, कार्बन डायऑक्साईड आहे, सेकंड आहे कार्बन मोनॉक्साईड, थर्ड आहे इथिलीन आणि फोर्थ आहे C2H4. ओके, C2H4 याचं काय करायचं आपल्याला, लेविस डॉट स्ट्रक्चर ड्रॉ करायचं. ओके, आता कार्बन डायऑक्साईडचं एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. कार्बन डायऑक्साईडचं कसं तुम्ही शो करणार. कार्बन आहे आणि त्याला 2 ऑक्सिजन अटॅच आहेत. ओके, कार्बन आपण सेंटरला घेतलं आहे. सो हे 2 इलेक्ट्रॉन याचे, हे 2 4 आणि इथे हे कार्बनचे 2, हे कार्बनचे 2, हे 2, हे 2. ओके, सो दिस इज द 2 इलेक्ट्रॉन्स ऑफ दिस अँड 2 इलेक्ट्रॉन्स ऑफ दिस. समजते का पाहू. सो हे जे आहे ते कार्बनचे ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन्स आहेत आणि हे कार्बनचे 2 2 4 2 6 आणि हे 2 8. परत इथे हे 2 हे 2 4 हे 2 6 हे 2 8. इकडे कार्बनचे परत हे 2 2 4 2 6 आणि हे ऑक्सिजनचे 2. ओके, सो दिस इज द लेविस डॉट स्ट्रक्चर ऑफ कार्बन डायऑक्साईड. तसंच कार्बन मोनॉक्साईड C2H2 आणि C2H4चे तुम्ही ड्रॉ करा. ठीक आहे. आता याच्यानंतर पुढचा जो फॉर्मल चार्जचा पॉईंट आहे, तो फॉर्मल चार्जचा पॉईंट डिलीट केलेला आहे याच्यामध्ये. ओके, आणि डायरेक्टली फॉर्मल चार्जचा जो पॉईंट आहे, म्हणजे काय काय पॉईंट डिलीट केले सांगतो तुम्हाला. पहा, फॉर्मल चार्ज पेज नंबर 59 डिलीट केलं आहे. कंप्लीट पेज डिलीट आहे फॉर्मल चार्जचं. कुठपर्यंत तर लिमिटेशन्स ऑफ ऑक्टेट रूलपर्यंत. ओके, सो उद्याच्या लेक्चरला आपण लिमिटेशन्स ऑफ ऑक्टेट रूलचं पॉईंट घेऊया. ठीक आहे. आता जे दिलं आहे तुम्हाला होमवर्क, ते होमवर्क कंप्लीट करा त्याच्यामध्ये तुमच्या नोटबुकमध्ये.
उद्याच्या लेक्चरला आपण त्याच्या पुढचं पॉईंट घेऊया डिटेलमध्ये. ठीक आहे. थँक्यू.